त्या पद्धतीसाठी सक्षम असणे मीडिया खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. जर ते झालं तर 100% येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याची काही गोष्टीची अडचण येणार नाही. बाबा आता एकंदरीत पुढची भूमिका काय असणार आहे किंवा कशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थींना न्याय मिळवून देऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? सर ज्यावेळेस त्यांनी विधान भवनामध्ये जेव्हा सांगितलं, की मला पुन्हा मागायचं नाही. मी पुन्हा ह्या गोष्टीवरती येणार नाही. त्यावेळेस मी लगेच सांगितलं, की मामाने जेवायला बसवलेलं आहे. पण पुन्हा देणार नाही, हे मात्र आम्हाला पटत नाही. अशा पद्धतीची भूमिका मी त्यावेळेसची सांगितली होती. आणि त्याच वेळेस त्याच वेळेस मी सांगितलं, की हे कुठं पटत नाही. हातामध्ये सगळं ताटामध्ये जेवायला बसवलंय, वाढलेलं आहे. तुम्हाला जेवण वाढणार आहे. हातामध्ये सगळंच आहे. गुलाबजामुन आहे, जिलेबी आहे, पण तुम्हाला देणार नाही. अशा पद्धतीची भूमिका सरकारची आहे, ती चुकीची आहे. ह्या पद्धतीसाठी जो प्री प्लॅन म्हणतो आपण त्याला, म्हणजे प्लॅनिंग म्हणतो आपण एखाद्या गोष्टीचं. विदाऊट आंदोलन, विदाऊट काही समीकरण, शांत आणि संयमी पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचून बाबा आपण हेडफोन वगैरे लावलेले आहेत का? नाही सर, आवाज तुमचा काही इको कोणाच होत आहे. नाही मुद्दाम ह्यामध्ये आता सध्या. नाही. अच्छा नाही तर बाबा एक एक विनंती करतो मोबाईल सायलेंट वरती टाकला तर आपण त्याचा फायदा होईल. हां, आता आवाज येतोय. हां, बरोबर. बाबा मी पुन्हा तोच प्रश्न रिपीट करतो. आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचलेला नव्हता, की आता एकंदरीत पुढची दिशा कशा पद्धतीने असणार आहे किंवा विद्यार्थी जे आज त्यांची भूमिका ऐकल्याच्या नंतर मला सुद्धा अनेक फोन आले, तुम्हाला सुद्धा खूप फोन आले असतील निश्चितच. सर मी आपल्याला वारंवार सांगत होतो, आताही सांगतोय, की आपल्याला मुदतवाढच तेवढी भेटणार आहे. त्याच्या पुढल्या लढाईसाठी आपण त्यांना सत्कारासाठी बोलवायचं, त्यांचं स्वागत करायचं. दूध अभिषेक घालण्याच्या पाठीमागचं कारणच ते होतं. हं. मी तुम्हाला ह्याच्या अगोदर एक आषाढचं उदाहरण दिलं, तुम्हाला आठवतंय का बघा? तुमच्या मेमरीमध्ये बसत असेल तर बघा. आषाढ महिन्यामध्ये बकरी कापतात, तुम्हाला माहिती असेल. हो, त्यांना सजवून-धजवून सत्कार करून केलाय. हां, तसंच होतं ते. तेच प्लॅनिंग आहे त्याचं. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं, की त्यांच्याशी आपण गेल्यानंतर आपण उभारून कागद त्यांच्या हातात द्यायचा आणि ते टेबलवर बसून कागद घेणार आणि मग आपल्या गोष्टीवरती फाईन लावणार. अशा पद्धतीने ते होणार नव्हतं ना सर. 5 महिन्याची जाहीर आपण जेव्हा निघत आहे, मी तुम्हाला सांगतो, मला तारीख वाईज सांगतो तुम्हाला, की ज्यावेळेस माननीय भरतशेठ गोगावले ह्या तुमच्या ह्याच्यामध्ये मी जेव्हा पडलो, आपल्या मुख्यमंत्री वा कार्यपक्षामध्ये जेव्हा मी भाग घेतला, त्याची तारीख पासून सुरुवात करतोय मी. हं, 26 जानेवारी 2025 हं, पहिला दिवस. त्या दिवशी माझी सुरुवात झाली. हं, त्यावेळेस मला माहिती सांगितली. त्यानंतर मी 27 तारखेला माननीय भरतशेठ गोगावले साहेब यांची भेट घेतली. पहिली भेट, हं, की म्हणून माननीय मुख्यमंत्री म्हणजे भरतशेठ गोगावले साहेबांची भेट घेतली आणि ज्या ठिकाणी रातोड गावामध्ये माझा कार्यक्रम होता, त्या ठिकाणी माझ्या कार्यक्रमासाठी माननीय हं, श्री भरतशेठ गोगावले साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते. पहिली निवेदन आणि पहिलं हं, प्रतिक्रिया आणि पहिलं पाऊल माझं स्वामी समर्थांच्या मंदिरामधून रातोड ह्या गावामधून सुरुवात झाली. रायगड हं, जिल्ह्यामध्ये जिथं मावळ्याची खरी सुरुवात होते, त्या ठिकाणून माझी सुरुवात झाली आणि हं, त्याच पासून मी जेव्हा सुरुवात केली, पहिली भेट माझी झाली. तेवढ्यावरती न थांबता पुन्हा मी 4 तारखेला मुंबई ते आझाद मैदानावरती गेलो आणि आझाद मैदानामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक संयमी पद्धत ठेवली. एक शांत पद्धतीने त्या ठिकाणचं नियोजन बघितलं. हं, मुलांचं नियोजन बघितलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी मी आपला वेळ घेतोय आणि शॉर्टकटमध्ये सांगतोय सर आपल्याला, की 4 तारखेला मी आझाद मैदानावरती गेलो आणि आझाद मैदानावरती गेल्यानंतर माननीय मंगलप्रभात लोढा साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी जी स्टेटमेंट दिली, एक ज्येष्ठ व्यक्ती माननीय राठोड साहेब आपल्यासोबत होते. तरी देखील त्या व्यक्तीने ज्या पद्धतीने वागणूक दिली, ती एक सकारात्मक वागणूक त्या ठिकाणची नव्हती. पण तरी देखील राठोड साहेबांनी जोर लावून त्या ठिकाणी ताकद लावून त्या ठिकाणच्या बाकीच्या गोष्टी बोलण्याचा प्रयत्न केला. पण तरी देखील त्या व्यक्तीची मानसिकता नव्हती, की मी ही योजनाच बंद करून टाकेन. अशा पद्धतीच्या माणसाची भूमिका होती. तरी देखील तिथून मी पुन्हा ग्राउंडवरती आलो. त्या ठिकाणी मुलांचं बघितलं, मुलांचा आक्रोश बघितला आणि त्यानंतर मी परत संध्याकाळी 5 वाजता माननीय भरतशेठ गोगावले साहेबांना फोन लावला. त्याच रात्री मी त्या मुंबईमध्येच एक 2-3 मंत्री महोदयांची भेट झाली माझी. त्यांना निवेदन दिलं आणि शिरसाट साहेबांना देखील मी त्या ठिकाणी भेटलो. त्यांना देखील त्यांचं निवेदन दिलं आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पुन्हा 5 तारखेला संध्याकाळी मी माननीय भरतशेठ गोगावले साहेबांना